शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती लावत संपूर्ण विभागात जोरदार प्रचार केला। यावेळी प्रभाग क्रमांक 10B मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सायली शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांचे ढोल ताशांच्या गजरात भव्य व उत्साहपूर्ण स्वागत केले। या प्रचार दौऱ्यादरम्यान मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या प्रभाग क्रमांक 10 मधील 4ही अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ कोपरखैरणे परिसरात फिरून नागरिकांशी थेट संवाद साधला। प्रत्येक विभागात जाऊन 4ही भाजप उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले। प्रचार दौरा प्रभावीपणे पार पडला। नागरिकांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ढोल ताशांचा निनाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगले। यावेळी भाजपच्या प्रभाग क्रमांक 10 मधील 4ही उमेदवार उपस्थित होते। स्थानिक विकास, पारदर्शक कारभार आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांकडून भाजपला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या प्रचारातून स्पष्ट झाले। आज आपल्यासोबत मंत्री गणेश नाईक आहेत, ते कोपरखैरणे या ठिकाणी प्रचारार्थ आलेले आहेत। तर काय सांगाल, कोपरखैरणे या ठिकाणी प्रचारार्थ आहे, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे। शंकर मोरेच्या जागी चंद्रभागा मोरे, लता मडवीच्या ऐवजी राजू मडवी, संगीता म्हात्रेच्या ऐवजी संदीप म्हात्रे आणि सायली शिंदे कायम आहे। या 4 जणांनी मागे शंकर मोरे, लता मडवी, संगीता म्हात्रे आणि सायली शिंदे यांनी जी कामं केली त्या कामाच्या जीवावर हे 4 उमेदवार निवडून येतील असा माझा विश्वास आहे। तर काही आव्हान वाटतंय का नवी मुंबईसाठी? काही नाही, नवी मुंबईमध्ये भाजपचाच वापर होणार। चला, संपूर्ण ठिकाणी युती झाली पण नवी मुंबईमध्ये झाली नाही का? नाही, बऱ्याच ठिकाणी युती नाही झाली, पण नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार। महापौर भारतीय जनता महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल असं वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कोडेकरचा प्रिया नवी मुंबई। आपण बघितलंच असेल, आज नवी मुंबईचे शिल्पकार आमदार गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज प्रभाग क्रमांक 10 येथे प्रचारार्थ अगदी गल्ली गल्ली बोळा बोळातून आमच्यासाठी दौरा केलाय। मी खरं तर आमच्या प्रभाग क्रमांक 10च्या सर्व उमेदवारांच्या वतीने प्रथमतः नाईक साहेबांचे आभार मानेल की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आज आमच्या प्रचारार्थ वेळ दिला। आणि तुम्ही पाहिलाच असेल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आज जोपर्यंत नाईक साहेबांचा दौरा चालू होता तर प्रत्यक्ष संपूर्ण प्रभागामध्ये असं दिवाळी सारखं वातावरण तयार झालेलं आहे। जोश, उल्हास आणि एक अतिशय पॉझिटिव्हिटी साहेबांच्या येण्याला नेहमीच येते आमच्याकडे। आणि नक्कीच आज साहेबांच्या येण्याला पुन्हा आमच्या सर्वांमध्ये एक नवीन ऊर्जा आली आहे अजून चांगलं काम करण्यासाठी। आता पॅनल नक्कीच खरं तर आपण आपल्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने काम केलं, इतर लोक ते काम बघतात आणि त्या पद्धतीने आपला प्रतिसाद देतात। आणि आता माझा जो प्रभाग झालाय, प्रभाग क्रमांक 10, यामध्ये माझ्यासोबत जे आमचे सहकारी आहेत, जे संदीपजी म्हात्रे, रवींद्रजी मडवी, चंद्रभागा मोरेताई आणि मी स्वतः, हे सर्वांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे। समाजकार्य तर गेल्या 20-25 वर्षापासून सर्वच जण करतात, देखील प्रशासकीय कामाचा देखील दांडगा अनुभव असल्यामुळे याचा नक्कीच फायदा नागरिकांची सर्व मूलभूत कामं करण्यासाठी आम्ही सर्व नक्की करू। आणि नागरिकांची कामं लवकरात लवकर कशी होतील
खरं तर आता सर्व कामं पूर्णत्वास आली आहेत. खरं तर आचारसंहिता लागल्यामुळे कुठेतरी आपली जी सिवरेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, रस्त्याचं डांबरीकरण असेल किंवा मध्ये असलेले त्याचं सुशोभीकरण, ही खरं तर मंजूर झालेली कामं आमच्या माध्यमातून, नाईक साहेबांच्या माध्यमातून ही खरं तर आचारसंहितेमुळे कुठेतरी अडकली आहे. नक्कीच इलेक्शन झाल्यानंतर ही आचारसंहिता संपतात. या सर्व कामांसाठीचा शुभारंभ म्हणून नारळ फुटेल आणि लोकांच्या मूलभूत सुविधा नक्कीच पुढे होतील. आव्हान असं मुळीच नाहीये. खरं तर नवी मुंबई ही गेल्या कित्येक वर्षापासून नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आम्ही सर्व नाईक साहेबांचे शिलेदार म्हणून या ठिकाणी काम करतो आणि नाईक साहेबांचं जे विकासाचे विजन आहे ते आपण सर्वांनी बघितलं जाते की आज नवी मुंबई देशात तिसरा क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत आहे. नवी मुंबई महाराष्ट्रात राहण्याजोगं शहर आहे, देशात पहिलं शहर आहे, स्वच्छतेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं शहर आहे. नवी मुंबईच्या जो जलविभागात देखील आता पहिल्या क्रमांकाला आहे. म्हणजे नवी मुंबईचे जे प्रोजेक्ट केले, जे मॉडेल केले आज ते सर्व देशस्तरीय प्रशंसनीय आहे. सर्व देश त्याची फॉलोअप घेत आहे आणि आपापल्या ठिकाणी करताय. तर नवी मुंबईचं हे विकासाचं विजन ज्या लोकनेत्यानं ठेवलं पुढे आणि आजही ते अविरत काम करतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही खरं तर सर्वच काम करतो. आणि नक्कीच जसं नाईक साहेबांनी एक शब्द दिला होता की 20 वर्ष नवी मुंबईतील घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, तर अजूनही आत्ताही नाईक साहेबांनी आणि ती वाढलेली नाही. आणि आज नाईक साहेबांनी पुन्हा एकदा शब्द दिलाय की अजून पुढचं 20 वर्ष येथील रहिवाशांची घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढणार नाही. नक्कीच नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती नक्कीच लोकांना वाढणार नाही. उमेदवार आहेत त्यांना कसा पाठिंबा आहे तुमचा प्रभागात? 100% त्यांच्या कामाबद्दल तुम्ही काय काम 10 वर्षापासून आम्ही त्यांनाच नगरसेवक मानतो आणि यापुढे पण तेच आमचे नगरसेवक राहणार. कारण आम्हाला नगरसेवक नाही असं आम्हाला वाटलंच नाही 10 वर्षात. त्याच्यामुळे ते 100% आमच्याकडून तर निवडून येणारच आहे.